एक जुलै 2025 पासून लागू झालेल्या काही महत्त्वाच्या आर्थिक बदलांबाबत आज आपण जाणून घेऊया, जे तुमच्या रोजच्या व्यवहारांवर थेट परिणाम करणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा एटीएम मधून पैसे काढणे आता थोडं महागडं होणार आहे. आरबीआयने ठरवले की बँकांनी विनामूल्य एटीएम व्यवहारांनंतर जास्तीत जास्त ₹23 फी घ्यायची आहे. पण प्रत्येक बँकेची विनामूल्य व्यवहारांची संख्या आणि त्यानंतरची फी मात्र वेगळी आहे. उदाहरणार्थ, एस-बी-आय स्वतःच्या एटीएमवर ₹15 प्लस जी-एस-टी आणि इतर बँकांच्या एटीएमवर ₹21 प्लस जी-एस-टी आकारणार आहे. आय-सी-आय-सी-आय बँकेत 5 विनामूल्य व्यवहार नंतर ₹23 फी आणि इतर एटीएमवर मेट्रो शहरांमध्ये 3 इतर ठिकाणी 5 विनामूल्य व्यवहार आहे. बाकी बँका देखील ₹23 इतकी फी आकारत आहेत. त्यामुळे आता पैसे काढायचे असतील तर तुमच्या बँकेच्या एटीएमचाच वापर करा आणि शक्य तितका डिजिटल पेमेंटचा देखील वापर करा. नाहीतर हा खर्च मात्र वाढेल. आता नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी एक मोठी गोष्ट. आधार कार्ड आता अनिवार्य झालं आहे. आधी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर ओळखपत्र वापरू शकत होतात. पण आता आधारावरच OTPद्वारे सत्यापन होणार आहे. यामुळे फसवणूक कमी होईल आणि तुमची ओळख देखील खात्रीशीर बनेल. आधीच असलेल्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत नक्की आधार लिंक करायला हवं. नाहीतर तुमचा पॅन निष्क्रिय होऊ शकतो आणि बँकिंग, कर भरणे यामध्ये अडचणी येऊ शकतात. करदात्यांसाठी देखील एक छान बातमी म्हणजेच यंदाचा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ऐवजी आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा जास्त वेळ मिळाला आहे. पण जास्त उशीरही करू नका. लवकर भरल्यास रिफंडही लवकर मिळेल आणि तांत्रिक अडचणीही कमी होतील. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठीही काही महत्त्वाचे बदल आहेत. एस-बी-आय प्रीमियम कार्डांवरील विमान अपघात विमा सुविधा बंद करत आहे आणि बिलावर किमान देय रक्कम कशी मोजली जाते हे बदलत आहे. HDFC बँक आता भाडे भरणे, ₹10,000 पेक्षा जास्त वॉलेट रिचार्ज, ऑनलाईन गेम्सवर मोठा खर्च यावर 1% फी आकारेल, ज्याची कमाल मर्यादा ₹4,999 इतकी आहे. ICICI बँकने IMPS शुल्क 2.5 ते ₹15 पर्यंत बदलले आहे आणि शाखांमध्ये मोफत रोख जमा केवळ 3 व्यवहारांपुरती मर्यादित केली आहे. कोटक महिंद्रा बँकेनेही नवीन शुल्क लागू केले आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरताना अटी नीट वाचा आणि अनपेक्षित शुल्क टाळा. तर या बदलांमुळे तुमच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होणार आहे. थोडं नियोजन करा, तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा आणि शक्य तितका डिजिटल व्यवहार करा. म्हणजे तुम्हाला अनावश्यक खर्च देखील टाळता येईल.